नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमचं आयुष्य घडवणारा हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, आता तुमची बोर्डाची परीक्षा झाली आहे. आता आपलं फोकस असलं पाहिजे सीईटी वरती. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोर्डाच्या मार्कांनी तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही भेटत. तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं सीईटीच्या स्कोरवरती. जर तुमचे बोर्डात 50% जरी राहिले, 55% जरी राहिले, पण सीईटी मध्ये जर तुम्ही 99% काढले बाळांनो, मी खात्री देतो तुम्ही सीओईपी मध्ये असणार. आणि सीओईपी मध्ये असून तुम्ही 60 ते 70 लाखाचं पॅकेज क्रॅक करू शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या त्या झाल्या. आता यानंतरची जी गोष्ट असणार आहे बाळांनो, सीईटीची परीक्षा माझ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अशी संधी असते, जर या संधीचा ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग केला ते त्यांचं जनरेशन बदलू शकतात, त्यांची पिढी बदलू शकतात, त्यांची परिस्थिती बदलू शकतात. एवढी मोठी एक्झाम आहे महाराष्ट्र सीईटी बाळांनो, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली. ठीक आहे, तर आज आपण या महाराष्ट्र सीईटी साठी बाळांनो, आज आपला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च करतोय बाळांनो. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो बाळांनो, कारण 8 वर्षापूर्वी मी या बॅचची सुरुवात केली होती. तेव्हा कोणीच नव्हतं युट्यूबवरती. ठीक आहे, आणि तेव्हापासून सगळ्यात जास्त विद्यार्थी टॉप इंजिनिअरिंग कॉलेज जसे सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीसोमया, डीसी सांगली, ताडोबल अशा कॉलेजेसमध्ये जात आहे आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये जात आहे. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. सुरू करूया बाळांनो या बॅचचा लॉन्च. महाराष्ट्राच्या नंबर 1 बॅचचा लॉन्च. सगळ्यात जास्त विद्यार्थी, 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 99% मिळवलेले बाळांनो. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीईपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी मध्ये जाणारे सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत. ठीक आहे, ऑन पॉइंट मी बॅचचे सगळे फीचर सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, वाय महाराष्ट्र नंबर 1. ठीक आहे, महाराष्ट्राची नंबर 1 बॅच काय ही गोष्ट तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, युट्यूब वरती तुम्हाला हजारो टीचर हे सांगतील की आमची बॅच सगळ्यात बेस्ट आहे, आमची बॅच सगळ्यात बेस्ट आहे, ट्रस्टेड आहे, हे ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे की काय ही नंबर 1 बॅच आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, 99% गॅरंटी तुम्हाला कोणी देतंय का युट्यूब वरती, हे गोष्ट पहिले लक्षात घ्या. किंवा तुम्ही ऑफलाईन मध्ये जाताय, जिथं 50, 60, 70, 80 हजार रुपये खर्च करताय, तिथं तुम्हाला 99% गॅरंटी भेटते आहे की नाही हे पहिले चेक करा. या बॅचची मी गॅरंटी देतो तुम्हाला 99% जर तुम्ही योग्य प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर 99% तुमचे कुठंच गेले नाही. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. सेकंड फीचर बाळांनो, आयआयटीएन टीचर. महाराष्ट्रात पहिल्यांदा ही हिंमत कोणी केलेली आहे बाळांनो आयआयटीएन टीचरची. याच्या आधी कोणी आणले नव्हते, याच्यानंतरही कोणी आणणार नाही. आयआयटीएन टीचर सगळे तुम्हाला शिकवणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात हा प्रश्न आला असेल, आयआयटीएन टीचरची गरज काय आहे? ठीक आहे, आमचे टीचर कॅपेबल नाही आहेत का तेवढे? ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, सीईटी एक टाइम बेस एक्झाम असते. विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. सगळ्या ट्रिक्स तुम्हाला वापरायचे असतात, शॉर्टकट्स तुम्हाला वापरायचे असतात. ठीक आहे, जे तुमचे कन्व्हेन्शनल टीचर्स असतात, जसे की तुमचे बोर्डसाठी असतात, जे खूप वयस्कर टीचर असतात, मी ऍग्री करतो. ठीक आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनात रिस्पेक्टच आहे. ठीक आहे, पण ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे बाळांनो. ठीक आहे, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला अशा टीचरांकडून तुम्हाला शिकायचं असतं ज्यांनी स्वतः सीईटी मध्ये 99% आणलेली आहे, ज्यांनी स्वतः जेई मध्ये 99% आणली आहे, ज्यांनी स्वतः जेई ऍडव्हान्स मध्ये 99% आणलेली आहे. ठीक आहे, त्यांना माहिती आहे विदिन सेकंड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे असतात, आणि त्यासाठी आयआयटीएन टीचर आणलेले आहेत बाळांनो. मी असं नाही म्हणत की आम्ही या शिक्षकाकडून शिकतो सर, त्यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, त्यांना 15 वर्षाचा शिकवण्याचा एक्सपिरियन्स असेल, त्यांना 15 वर्षाचा हा एक्सपिरियन्स नसेल की त्यांनी स्वतः सीईटी दिलेली आहे का, त्यांनी स्वतः जेई क्रॅक केलेली आहे का, हा एक्सपिरियन्स नसतो त्यांना तो माइंडसेट त्यांचा कधी बिल्ड झालेला नसतो की 3 तासात विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त प्रश्न सोडवायचे आणि सगळ्यात जास्त अॅक्युरसी आणायची. हा माइंडसेट नॉर्मल टीचरचा नसतो. ठीक आहे, म्हणून आयआयटीएन टीचर्स आहेत बाळांनो, जेणेकरून सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना मला सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीसोमया, सांगली, ताडोबल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये पोहोचवायचं आणि आम्ही पोहोचवत आलेलो आहे. थर्ड इम्पॉर्टंट गोष्टी बाळांनो, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, सीईटी 5 डॉमिनेटर कॉन्सेप्ट. ठीक आहे, 5 डॉमिनेटर कॉन्सेप्टचा यूज करूनच सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना 99% येतात बाळांनो. काय असते 5 डॉमिनेटर कॉन्सेप्ट? काय असते? सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला डॉमिनेटर असतो कॉन्सेप्ट. जे पण चॅप्टर तुम्ही वाचताय, जे पण चॅप्टर तुम्ही लर्न करताय, त्याचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवतो बाळांनो. सेकंड डॉमिनेटर असतो न्यूमेरिकल. त्या चॅप्टरवरचे न्यूमेरिकल विदिन सेकंड कसे सॉल्व्ह करायचे ते दुसऱ्या स्टेप मध्ये शिकवतो. तिसऱ्या स्टेप मध्ये काय शिकवतो? तिसऱ्या स्टेप मध्ये असते तिसरा डॉमिनेटर काय असतो? पीवायक्यूज. आतापर्यंत या चॅप्टरवरती सीईटीने कोणकोणते प्रश्न विचारलेत आणि त्यांना विदिन सेकंड कसे सॉल्व्ह करायचे. प्रत्येक चॅप्टरचे 30 ते 40 ते 50 एमसीक्यूज घेतलेले आहेत बाळांनो, पीवायक्यूज मध्ये सांगतोय मी. चौथा डॉमिनेटर असतो बाळांनो फॉर्म्युला शीट्स. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, सीईटी इज अ फॉर्म्युला बेस एक्झाम. ठीक आहे, तुमचे फॉर्म्युलाज खूप महत्वाचे असतात, त्यासाठी चौथा डॉमिनेटर फॉर्म्युला शीट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात बाळांनो. आणि 5वा डॉमिनेटर म्हणजे तुमची मॉक टेस्ट. विदाउट मॉक टेस्ट तुम्ही सीईटीची एक्झाम क्रॅक नाही करू शकत, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. 20 मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. 20 मॉक टेस्ट इज इक्वल टू 3000 क्वेश्चन. 3000 क्वेश्चनचे 3000 सोल्युशन तुम्हाला दिले जातात बाळांनो. तेवढं करून एक बी विद्यार्थी असा असणार नाही ज्याचे 99% नाही येणार. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतात. मी तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा दाखवेल किती एमसीक्यू सेम टू सेम आले होते क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून. ते सगळ्यात आपण पुढे बघूया.
चौथी गोष्ट बाळांनो, महाराष्ट्रात पहिल्यांदा लाईफ चेंजिंग रिवॉर्ड तुम्हाला भेटणार आहे. जे पण माझ्या इन्स्टिट्यूशनचे 5 टॉपर असतील, 99% वरचे बोलतोय मी, 5 जे टॉपर असतील त्यांचे गव्हर्नमेंट कॉलेजचे जेवढा खर्च होईल त्यांचा तो मी घेणार आहे. ओपन प्लॅटफॉर्म वरती बोलतोय, या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. जे माझे 5 टॉपर असतील पहिले, ते सीओईपी मध्ये शिकतील किंवा व्हीजीटीआय मध्ये शिकतील किंवा टॉप इंजिनिअरिंग फार्मसी ज्या पण कॉलेजमध्ये शिकतील बाळांनो, त्यांचा पूर्ण खर्च मी घेईल. ओके, 99% आणून ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये नाही जाणार. जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घेतलं, सगळा खर्च तुमचा हॉस्टेल मेस सगळा खर्च मी प्रोव्हाइड करेल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, मी असं नाही म्हणत मी तुम्हाला ही गाडी देईल आणि हे देईल आणि ते देईल, नाही. लाईफ चेंजिंग रिवॉर्ड असणारे या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुमची परिस्थिती मी सांभाळून घेईल बाळांनो, जोपर्यंत तुम्ही जॉबला लागत नाही तोपर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट. ठीक आहे, महाराष्ट्रात नंबर 1 काय ही गोष्ट तुम्हाला समजली. ठीक आहे, असंच नाही बोलून देत की महाराष्ट्रात नंबर 1 काय बाकीच्या टीचर सारखं. ठीक आहे, नेक्स्ट, हाऊ टू स्कोर 99%. सीईटी मध्ये 99% स्कोर करण्यासाठी बाळांनो या 5 स्टेप्स जर तुम्ही केला, मी गॅरंटी देतो तुमचे 99% कुठंच गेले नाही. सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट. जर कोणी तुम्हाला सांगत असेल की फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, कॉन्सेप्ट बघायची गरज नाही, तो तुम्हाला वेड बनवतोय. ठीक आहे, तुमचा लॉस होणार आहे, या गोष्टीचं तुम्हाला भान ठेवावं लागेल. ठीक आहे, कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग खूप गरजेची असते. तुम्हाला चॅप्टर समजलेलं पाहिजे. बोर्डासारखं नाही की रट्टा मारून आला गोष्ट संपली, नाही. इथं कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग गरजेची असते. सेकंड गोष्ट, न्यूमेरिकल्स. प्रत्येक चॅप्टरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले पाहिजे. पूर्ण सीईटी मध्ये न्यूमेरिकल येतात बाळांनो. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, पीवायक्यू क्वेश्चन. जर तुम्ही पीवायक्यू ड्रॉप केले, तुम्हाला कधीच समजणार नाही की असे क्वेश्चन सीईटी सेल विचारते. ठीक आहे, नंतरची गोष्ट फॉर्म्युला शीट. सीईटी इज अ फॉर्म्युला बेस एक्झाम. फॉर्म्युला शीट तुमच्याकडे पाहिजे आणि मॉक टेस्ट कमीत कमी 20 मॉक टेस्ट एक्झामच्या आधी लावून जायचे आहेत, फुल लेंथ. ठीक आहे, त्यानंतर हाऊ वी आर सो शुअर अबाउट 99%. आम्ही एवढे शुअर का की 99% तुमचे काढूनच देऊ. पहिली गोष्ट, मागच्या वर्षाचे रेकॉर्ड दाखवतोय मी तुम्हाला. 150 प्रश्न होते पीसीएम मध्ये, 92 प्रश्न ऍज इट इज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये विदाउट व्हॅल्यू चेंज ऍज इट इज प्रश्न आलेले 92. 150 पैकी 92 प्रश्न विदाउट व्हॅल्यू चेंज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून. आणि जे उरलेले 58 प्रश्न होते ते पण सेम टू सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मधून आले, पण तिथं व्हॅल्यू चेंज केलेल्या होत्या सीईटीने. ही गोष्ट पण मी ऍक्सेप्ट करतोय. पण जर तुम्ही 92 प्रश्न सुद्धा केले असते ना बाळांनो, जे ऍज इट इज सेम टू सेम सोडवलेले क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये, तरी तुमचे 95% आले असते. आणि जर तुम्ही कॉन्सेप्ट थोड्या फार पण समजल्या असत्या क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून, तुम्ही 150 मध्ये कमीत कमी 140-145 प्रश्न सॉल्व्ह करून आले असते बाळांनो. यामुळे मी सांगतो 99% गॅरंटी देतो. जे पण स्टेटमेंट मी माझ्या तोंडातून काढतोय बाळांनो, त्याचं प्रूफ दिलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतरचे आमचे रिझल्ट काय आहेत, आतापर्यंत तुम्ही काय केलं सर, आतापर्यंतचे रिझल्ट दाखवा. टॉप 10 रिझल्ट बघू शकता. असे 100 रिझल्ट आहेत बाळांनो, पण 100 इथं डिस्प्ले नाही करू शकत मी. टॉपचे जे 10 आहेत ते डिस्प्ले केले बाळांनो. सोहम बोर्डे तुम्ही बघू शकता 99.72%. निशिता रामानी 99.29%. मंगेश मास्के 99.69%. आदिती सोनवणे 99.03%. ओम जाधव 99.45%. सुजाता आयरे 99.72%. प्रियंका शिंदे 99.79%. सोनू नाईक 99.13%. शिवांश चित्ते 99.66%. निलिमा बडाने 99.37%. हे टॉप 10 आहेत बाळांनो. असे खूप सारे विद्यार्थी आहेत. 95च्या वरती तर खूप जास्त विद्यार्थी आहेत. हे फक्त 99चे मी तुम्हाला दाखवलेत. क्लिअर आहे, रिझल्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ना. जास्त काही गोष्टी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. टीचर्स, सगळ्यात महत्वाची गोष्ट, टीचर्स जे तुम्हाला शिकवणार आहेत. सगळे IIT NIT फॅकल्टीज आहेत बाळांनो. फिजिक्स जे शिकवणार आहेत तुम्हाला, शिवान सर फिजिक्स शिकवणार आहेत तुम्हाला. IIT रुडकीचे पास आउट आहेत बाळांनो. IIT रुडकीचे स्वतः सीईटी क्रॅक केली, स्वतः जेई क्रॅक केली, स्वतः ऍडव्हान्स क्रॅक केली. त्यानंतर तिथे त्यांना माहिती आहे विदिन सेकंड कसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. त्यानंतर रवी सर IIT दिल्ली मधून पास आउट झालेले आहेत बाळांनो. त्यांना माहिती आहे, हे तुम्हाला मॅथ्स शिकवणार आहेत. त्यांना माहिती आहे मॅथ्स मध्ये कशा विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह होतात, हे त्यांना माहिती आहे. त्यानंतर तुमचे बाळांनो चारू मॅम MSc जयपूर युनिव्हर्सिटी मधून MSc केलेली आहे. ते तुम्हाला बायोलॉजी शिकवणार आहेत. बायोलॉजी त्यांनी इतके विद्यार्थी आतापर्यंत नीटच्या एक्झाम मध्ये 600च्या वरती सगळ्यात जास्त त्यांचं रेकॉर्ड आहे बाळांनो. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 600च्या वरती स्कोर केलेला आहे नीट मध्ये. त्यानंतर तुमच्या अपर्णा मॅम आहेत NIT जयपूर मधून बाळांनो. ठीक आहे, त्यांनी तुमची केमिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे बाळांनो. अशा पद्धतीचे 4 आपले मेन टीचर्स आहेत बाळांनो. ठीक आहे, आणि बाकीचे आपले सबऑर्डिनेटिंग टीचर सुद्धा आहेत. जसं मेघराज सर झाले IIT रुडकी मधून झालेले आहेत बाळांनो, ते तुम्हाला मॅथ्स शिकवणार आहेत. ठीक आहे, केशव सर आहेत IIT रुडकी मधून, ते तुम्हाला फिजिक्स शिकवतील. ठीक आहे, काही चॅप्टर्स ज्या चॅप्टर्सला आम्हाला वाटलंय की या टीचरांकडून आणि या टीचरांकडून दोघांकडून शिकवून घेऊ, त्या चॅप्टरला आपण दोघांकडून शिकवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर रणजित सर तुमचे मॅथ्ससाठी आहेत बाळांनो आणि नरपत सर तुमचे फिजिक्ससाठी आहेत. फिजिक्स आणि मॅथ्ससाठी आपण 2 टीचर ठेवलेले आहेत, कारण ते थोडेसे टफ सब्जेक्ट असतात. ठीक आहे,
त्यानंतर आता आमच्या बॅचेस कोणकोणत्या आहेत बाळांनो? 3 बॅचेस आहेत आमच्या बेसिकली. ठीक आहे, पहिली बॅच असते एमएसटी सीईटी 2026 क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट बॅच. कोणती बॅच आहे? एमएसटी सीईटी 2026 क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट बॅच. सेकंड बॅच आहे बाळांनो एमएसटी सीईटी क्रॅश कोर्स, ओनली क्रॅश कोर्स, तिथं मॉक टेस्ट नाहीये. आणि तिसरी बॅच आहे बाळांनो एमएसटी सीईटी 2026 मॉक टेस्ट, तिथं क्रॅश कोर्स नाही तुमचा. क्लिअर आहे? तिघं बॅच क्लिअर आहेत बाळांनो. एकामध्ये क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट आहे, एकामध्ये फक्त क्रॅश कोर्स आहे आणि एकामध्ये फक्त मॉक टेस्ट आहे. ठीक आहे, 3 बॅचेस आहेत. सगळ्यात बेस्ट बॅच आतापर्यंत सगळ्यात बेस्ट ठरलेली बाळांनो बॅच नंबर 1, जिथं तुमचे 5 डॉमिनेटर जी स्ट्रॅटेजी आहे ती अकम्प्लिश होऊन जाते सगळे. ठीक आहे, पण आम्ही फक्त एमएसटी सीईटीची मॉक टेस्टची बॅच सुद्धा ठेवलेली, कारण भरपूर विद्यार्थी म्हणतात की आमच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत सर, आम्हाला फक्त आता प्रॅक्टिसची गरज आहे, फक्त आम्हाला मॉक टेस्ट लावायची. तुम्ही मॉक टेस्ट लावू शकतात. मॉक टेस्टचा जो पॅटर्न असणार आहे, एक ऍक्च्युअल एक्झामचा जो पॅटर्न असतो बाळांनो, सेम टू सेम पॅटर्न. जसं ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला जो प्लॅटफॉर्म दिलेला असतो, इकडे साईडला क्वेश्चन्स दिसतात, टाइमर लागलेला असतो, सगळ्या गोष्टी ऍज इट इज आम्ही आपल्या ऍप मध्ये बिल्ड केलेल्या आहेत बाळांनो. लाखो खर्च करून ते ऍप बनवलेले तुमच्यासाठी, जेणेकरून जेव्हा तुम्ही सीईटीच्या परीक्षेसाठी जाणार तुम्हाला आधीच माहित पाहिजे की कशा पद्धतीचा पेपर येणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, कशा पद्धतीचा इंटरफेस असणार आहे. समजते गोष्ट? त्यानंतर पहिल्या बॅचचे फीचर्स. पहिली बॅच आहे आपली क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट बॅच, जी कॉम्बो बॅच आहे. त्या बॅच मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पूर्ण सिलेबस कव्हर्ड आहे. असं नाही की 2 चॅप्टर शिकून द्यायचे आणि बॅच क्लोज करून द्यायची, हे जमत नाही मला. ठीक आहे, दुसरी गोष्ट शॉर्टकट, सगळ्या शॉर्टकट्सला कव्हर केलेले आहेत. तिसरी चीज फॉर्म्युला शीट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत बाळांनो. चौथी गोष्ट चॅप्टर वाईज पीवायक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. ठीक आहे, चॅप्टर वाईज पीवायक्यू कमीत कमी एक चॅप्टरचे 30 पीवायक्यूज कमीत कमी घेतलेले आहेत बाळांनो. तुम्ही विचार करा किती चॅप्टर आहेत तुमचे? 75 चॅप्टर आहेत, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स 11 प्लस 12 मिळून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 11चा पण सिलेबस कव्हर केलेला आहे, 12चा पण सिलेबस कव्हर केलेला आहे. कारण सीईटी मध्ये 80% 12 येतं, 20% 11 येतं, है ना. तर 75 टोटल चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टरचे 30 एमसीक्यूज. किती झाले तुमचे? 2500च्या आसपास तुमचे एमसीक्यू झाले. ते सगळे सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. मेहनत घेतलेली आहे बाळांना, तुम्हाला तुमचं इनपुट द्यायचंय थोडंसं. ठीक आहे, त्यानंतर चॅप्टर वाईज एक्सपेक्टेड क्वेश्चन दिलेले आहेत. 20 मॉक टेस्टचे 3000 क्वेश्चनचे 3000 सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेत बाळांनो क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्टच्या बॅच मध्ये. ठीक आहे, फीचर समजले तुम्हाला. त्यानंतर आता फक्त जी क्रॅश कोर्सची बॅच आहे त्याच्यात काय होऊन जाईल, मॉक टेस्ट तुमच्या कट होऊन जातील. मॉक टेस्ट तुम्हाला नाही भेटणार, फक्त क्रॅश कोर्स तुम्हाला भेटेल. आणि जी फक्त मॉक टेस्टची बॅच आहे त्याच्यात क्रॅश कोर्स कट होऊन जाईल, तुम्हाला फक्त मॉक टेस्ट भेटेल. ती 20 मॉक टेस्ट भेटेल, 20 मॉक टेस्टचे 3000 क्वेश्चनचे 3000 सोल्युशन भेटतील. स्टेप बाय स्टेप सोल्युशन भेटेल. स्टेप बाय स्टेप सोल्युशन तुम्हाला क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मध्ये पण भेटेल. आणि सेम मॉक टेस्ट, ह्या ज्या मॉक टेस्ट आहेत त्याच क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्टच्या बॅच मध्ये पण त्याच मॉक टेस्ट आहेत. ठीक आहे, फक्त आपण क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्टचा एक कॉम्बो बॅच आहे बाळांनो, आणि क्रॅश कोर्सचा एक वेगळा कोर्स आणि मॉक टेस्टचा एक वेगळा कोर्स वेगवेगळे केलेले आहेत. कंटेंट सगळं सेमच आहे. ठीक आहे, याच्यात पण सगळ्यात जास्त मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत सीईटी मध्ये जे विचारले जाणार आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, एनरोल कसं करायचं. एनरोल तुम्ही ऍपने करू शकतात, आमच्या न्यूटर्न ऍपने तुम्ही एनरोल करू शकतात. NEWTURN, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. किंवा तुम्ही वेबसाईटने करू शकतात, newturneducators.in या वेबसाईटने सुद्धा तुम्ही एनरोल करू शकतात तुमच्या इच्छेनुसार. वेबसाईटने करा किंवा ऍपने करा. एक गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांकडे आयफोन असेल म्हणजे iOS युजर जे असतील त्यांनी वेबसाईटने लॉग इन करायचे, तुमच्यासाठी ऍप नाहीये. ठीक आहे, तुम्हाला वेबसाईटवरती सगळे कोर्स दिसतील, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की ऍप मध्ये वेगळे कोर्सेस, वेबसाईटवरती सेम कोर्सेस, फक्त तुम्हाला वेबसाईटवरती सगळे कोर्स बघावे लागणार आहेत. काही हरकत नाही, सिंपल गोष्ट आहे ती पण, है ना. तर हे झालं तुमचं ऍप आणि वेबसाईट जिथून तुम्ही एनरोल करू शकतात. जसं तुम्ही ऍप डाउनलोड करणार तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यात तुम्हाला कोर्स चूज करायचा आहे की तुम्हाला फक्त क्रॅश कोर्सचा घ्यायचा आहे का फक्त मॉक टेस्टचा घ्यायचा आहे का फक्त क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट दोघांचा घ्यायचा आहे, ते तुम्ही चूज करून एनरोल करू शकतात बाळांनो. सिंपल स्टेप आहे. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टीला डोक्यात फिट करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सीईटी एक अशी परीक्षा आहे बाळांनो, तुमचं आयुष्य बदलू शकते. सीईटी एक अशी परीक्षा आहे बाळांनो, तुमचं जनरेशन बदलू शकते, तुमची परिस्थिती बदलू शकते. कारण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी असते. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल बाळांनो. याच्यापेक्षा मोठी संधी कुठंच अवेलेबल नाहीये. मला माहिती जेईची एक्झाम टफ असते बाळांनो. माझ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटने खूप चांगली एक्झाम कंडक्ट केलेली बाळांनो, जेणेकरून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं. सीओईपी, व्हीजीटी, वालचेन, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएमआयटी, सांगली, ताडोमाल, एसपीआयटी अशा कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा फार्मसी कॉलेज जसे झाले, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, आयसीटी झालं, अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळावं माझ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना. आणि ही खूप मोठी संधी आहे बाळांनो. ठीक आहे, चला त्यानंतर जसं मी बोललो, जे माझे टॉपर विद्यार्थी असतील त्यांना मी त्यांचं पुढचं एज्युकेशन मी फ्री करून देणार आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे,
काही पण इश्यू असेल तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल रिसीव्ह केले जात नाही, कारण दिवसातून 1000 पेक्षा जास्त कॉल येतात बाळांनो. व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही टाका, कारण खूप डिमांडिंग बॅच आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाका, व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय केला जाईल किंवा व्हॉट्सअप कॉल तुम्हाला केला जाईल. गरजेचं असलं की आम्ही तुम्हाला स्वतः कॉल करून घेऊ, पण काही क्वेरी असली तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले, जिथं सगळ्या अपडेट्स तुम्हाला भेटत असतील. ठीक आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यानंतर सीईटीची पूर्ण जर्नी तुमची या चॅनलवरती कव्हर होणार आहे बाळांनो. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. पूर्ण बॅच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. आय होप तुम्हाला खूप फायदेमंद ठरेल ही बॅच. ठीक आहे. आणि तुम्ही 99% स्कोर करणार MHT CETच्या परीक्षेत. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.